आडवं पण करू शकता असं. हे बघा असं बी असं मोबाईल शॉर्ट्स पण काढू शकता, लॉंग व्हिडिओ बी काढू शकता सगळं. आणि आम्ही ट्रायपॉड बी घेतलेला आहे, रिंग लाईट घेतलेली. आम्ही व्हिडिओसाठी काय काय करतो यार, पण मेहनत तर करायलाच लागेल. ना लोक खरंच यार, खरं सांगू का, आम्ही जेव्हा कुठे म्हणजे गेलेलो ना तर हसत होते. गावाकडे पण हसत होते, कॅमेरा हे केलं तर एकमेकांच्या कानामध्ये सांगून असं तसं, पण इग्नोर करायचं लोकांना. भीती वाटती बाबा की काय झालं तर. काय नाही होणार तसं. हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे की मी फ्लिपकार्ट वरून सेल्फी स्टिक ऑर्डर केली आहे. आमची पहिलीची सेल्फी स्टिक तुटली आणि याच्या अगोदर बी आम्ही ऑर्डर केलेली, पण त्याच्यामध्ये आम्हाला स्कॅम झालाय. मग ते तुम्हाला दाखवते. ते स्कॅम मी नंतर सांगते आणि मी आता तुम्हाला दाखवते मी कुठली सेल्फी स्टिक ऑर्डर केली, कशी आहे कशी नाही ते दाखवते. हे बघा, ही घेतली सेल्फी स्टिक, फ्लिपकार्ट वरनं घेतले. आता बघूया ओपन करून कशी आहे कशी नाहीये ते. त्याचं वजन वगैरे ठीक वाटते पैशानुसार, म्हणजे बरं आहे. ते लोक प्रोडक्ट चेक करतात ना, म्हणून त्यांनी पॅकिंग ओपन केलेली, म्हणजे ते फोटो क्लिक करण्यासाठी. इथून ओपन करायचं. हा भारी आहे यार, क्वालिटी जड आहे, एकदम छान आहे, भारी आहे, क्वालिटी छान आहे. ते ओपन बी पण माझा नवरा करेल, मला नाही जमत. छान आहे, एकदम भारी आहे क्वालिटी. कसं युट्यूब चालवायला म्हणलं. ट्रायपॉड पण आहे आमच्याकडे, पण ट्रायपॉडचं ते वरचं नाही का असं लूज पडते, म्हणून आम्ही सेल्फी स्टिक ऑर्डर केली. व्हिडिओ शूट करण्यासाठी काहीतरी लागेल ना. आणि हा शॉर्ट्स काढू शकतो, पण ना ते मोबाईलचं ते वरचं जे रिंग लाईट आहे ना, त्याचं ते थोडंसं प्रॉब्लेम येते. म्हणून ही सेल्फी स्टिक आम्ही ट्रॅव्हलिंग करताना पण युज करू शकतो ना. आणि क्वालिटी छान आहे. याच्या अगोदर आमच्याकडे होती, याच्यापेक्षा छोटी साईज होती ना, हा ती आम्हाला 1100ची होती. आणि ही कितीची? 1006. आणि तुम्हाला सांगू का, भीती वाटती बाबा की काय झालं तर. काय नाही होणार तसं. आता आणि हिची हाईट पण वाटते, वाटतं खूप मोठी होती एकदम. हे असं ठेवायचं, हे असं करायचं, इथे फोन हे करायचा, बघा इथे फोन ठेवायचा ना. हा, आणि या साईडला असं क्लिकचं बटन आहे. ते बटन काढू पण शकतो. हा, हे बटन आपल्या हातात घेऊ शकतो. आणि ते फिरवायचं कॅमेरा. कुठलं हे? हा, हे ते जेव्हा हातात आहे ना, ते त्यांनी समोरची स्क्रीन फिरते, लक्षात ठेवा. याने असं तशी नाही, स्क्रीन फिरते ऑटोमॅटिक. हा, मग ते व्हिडिओ करूया व्यवस्थित. आता हे मला करतात नाही. आणि हाईट वाढवायची कशी? हा, वाढवते. हे बघ, मजबूत आहे ना. हा, क्वालिटी छान आहे का, खरंच जबर आहे. म्हणजे आम्ही काही प्रमोशन वगैरे करत नाही, पण आम्ही घेतलंय म्हणून मग रिव्ह्यू देतोय की कसे. तुम्हाला जर तुम्ही व्हिडिओ वगैरे काढत असेल तर तुम्हाला काय कसं घ्यायचं ते समजत नाही ना, नवीन नवीन, म्हणून आम्ही पण व्हिडिओ बघूनच घेतो. पण आम्ही हे न व्हिडिओ बघता म्हणजे रिव्ह्यू बघितलं फ्लिपकार्टला, मग छान आहे म्हणून आम्ही घेतली. आणि त्याच्या अगोदर ना आम्ही अमेझॉन वरनं ऑर्डर केलेली, ती पण ह्याच पेमेंट होतं ना, 1000 रुपयाचीच होती काहीतरी. हा, 1000चीच होती. तिथे ना कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नव्हतं, मग यांनी ऑनलाईन पेमेंट केलं अमेझॉनला. आणि ते काय म्हटले की तुमची डिलिव्हरी झाली, आणि आम्हाला ते पार्सल रिसिव्हच झालं नाही, आणि ते भेटलं पण नाही, आणि आमचे पैसे पण नाही दिले. कस्टमर केअर बोलतो की तुमचं पार्सल कोणतरी घेतले रिसिव्ह, आणि आमच्या दोघांच्या अलावा कोण घेणार आहे? कोणीच नाही घेत. आणि फोन पण नाही केला त्यांनी. त्यांना बोले हम कुछ नाही कर सकते. हा, काय नाही, ओटीपी पण नाही, मेसेज पण नाही, कॉल पण नाही, डायरेक्ट टाकलं का पार्सल घेतलं म्हणून, पार्सल रिसिव्ह. आणि कस्टमर केअरला कॉल केलं तर ते सांगतात की तुमचं पार्सल घेतलंय तुम्ही, कोणीतरी घेतले. कोण रिसिव्ह करणार आहे? कोणच नाही करत. कंप्लेंट केली मंडळी. हा, ते बोले कंप्लेंट करा, तुम्हाला जीमेल येईल, असं होईल. रिफंड नाही झालं, रिफंड पण नाही झालं, आणि ती सेल्फी स्टिक पण नाही भेटली. मग आता ही फ्लिपकार्ट वरनं ऑर्डर केली. मग ते माझा अमेझॉन मध्ये रिव्ह्यू असा आहे की तुम्ही घेऊ नका. आणि लास्ट टाइम आम्ही बाळासाठी, हे 1 वर्ष पहिले आम्ही बाळासाठी पाळणा ऑर्डर केला, त्याची क्वालिटी एकदम थर्ड क्लास होती, 2200चा होता, म्हणून आम्ही रिटर्न केला. तर त्यांनी 8 दिवस घातले रिटर्नला. ते रिटर्न म्हणजे ते त्यांचे जे असतात ना, ते आलेच नाही रिटर्न घ्यायला. आणि नंतर त्यांनी टाकलं का तुमचं रिटर्नच अवेलेबल नव्हतं. मग ते पण पैसे आमचं नुकसान झालं, 2000. मग दिलं ऑफलाईन कोणाला तरी 1000ला, 1200चं नुकसान. दुसरे टाइम आता यांनी ऑर्डर केलं, मी तर करतच नाही, फ्लिपकार्ट नाही ते मिशोवरच करते, अमेझॉन. आणि केलं तर अमेझॉन कॅश ऑन डिलिव्हरी करते.
आणि तिथे जेव्हा अवेलेबल नसेल ना कॅश ऑन डिलिव्हरी, ते चुकून पण करून का स्कॅम करतात. जर असेल तर करा, मग करू शकता. म्हणजे कधी कधी प्रॉब्लेम येतो ना. ठीक आहे, मग सेल्फी स्टिक आवडली का तुला? सेल्फी स्टिक मला आवडली, जाम आवडली खूप. हा? मी आता व्हिडिओ काढणार यार, खूप भारी भारी. झोका द्या, बाळ उठलं माझं बोलण्याच्या चक्कर. याची क्वालिटी खरंच छान आहे. याच्यामध्ये एक हे पण येते चार्जिंग साठी प्लग. हा, हे चार्जिंग साठी. जर तुम्ही व्हिडिओ वगैरे बनवत असाल ना, तर तुम्ही घ्या. जास्ती काय महाग पण नाही. आपण म्हणजे सगळं घेऊ शकतात. 1000 रुपयाचीच आहे. वरचं दाखवू का त्याच्यावरचं? कुठलं? त्याच्यावरचं हे. वरचं दाखव ना ते नवीन. हे हा हा हे बघ. दाखवते. हे बघ असं असं. हा, तेच दाखव. झोका द्या. बाबू उठला वाटतं. एकदा उठला का झोपतच नाही माझं बाळ. हा, हे असं आहे. आडवं पण करू शकता असं. हे बघा, असं बी करू, असं मोबाईल शॉर्ट्स पण काढू शकता, लॉंग व्हिडिओ बी काढू शकता सगळं. आणि आम्ही ट्रायपॉड बी घेतलेला आहे, रिंग लाईट घेतलेली आहे. आम्ही व्हिडिओसाठी काय काय करतो यार. पण भेटेल आम्हाला सक्सेस, एक दिवस नक्की भेटणार आहे. मेहनत तर करायलाच लागेल. व्ह्यूज म्हणजे हा, सबस्क्राईब करा. तरी आमचं अर्ध झालं, आता अर्ध बाकी आहे. स्ट्रगल करायला लागेल, तेव्हाच तर पुढे लाईफ चांगली भेटेल ना. आणि आपल्या मुलासाठी, म्हणजे आपल्या फ्युचर मध्ये चांगलं खुश राहायला, त्यांच्यासाठी करायला सगळं. आणि व्हिडिओ मध्ये खरंच यार चांगलं आहे. आपल्या मनाला पण छान वाटतं नंतर बघायला मुवमेंट. नाही ना? सुरुवातीला हसत होते, पण नंतर हा ना, लोक खरंच यार, खरं सांगू का, आम्ही जेव्हा कुठे म्हणजे गेलेलो ना, तर हसत होते. गावाकडे पण हसत होते. कॅमेरा हे केलं तर एकमेकांच्या कानामध्ये सांगून असं तसं, पण इग्नोर करायचं लोकांना. आपण आपल्या घरातले कोणी काय नाही बोलत, तर लोकांना काय, 4 लोक 4 बाते बोलतात ते. उलट चांगले, आपली मेमरी पण स्टोर राहते ना. हा ना, आमच्या घरातले कोणीच काय नाही बोलत. कारण की आम्ही असं फालतूगिरी काही करत नाही, चांगलंच तर करतो. लोक किती हे करतात, झोका देतील. हा, आता चालू झाले, वर केल्यावर हे बटन. तर मंडळी, याच्यासाठी एवढंच. आता माझं बाळ उठलंय, आम्हाला जेवण पण करायचे, 11 वाजत आले. मी म्हटलं जाऊ दे, उशीर झाला तरी पण व्हिडिओ शूट करूया, कारण का मग उद्या पण टाइम नसतो. मग म्हणून मग जाऊ द्या, बाळ उठलंय, उठायच्या आधी जेवण बिवण करू द्या. झोपले, आता थोडस झोका देते. तर बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नव्या व्हिडिओ मध्ये नव्याने.